विशाळगडावरच्या अतिक्रमणासंदर्भातली या प्रकरणी काँग्रेसमध्येच मतभेद असल्याची चर्चा रंगू लागली आहे। पोलीस महासंचालकांच्या भेटीला 2 शिष्टमंडळ सकाळी गेली। असलम शेख, अमीन पटेल यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची भेट घेतली, तर दुपारी 4 वाजता माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप हे देखील पोलीस महासंचालकांची भेट घेणार आहेत। त्यामुळे काँग्रेसची एकाच मुद्द्यावर 2 शिष्टमंडळ भेट का घेत आहेत असा प्रश्न उपस्थित झालाय। विशाळगडावरच्या अतिक्रमणाप्रकरणी काँग्रेसमध्येच मतभेद असल्याची चर्चा रंगू लागलेली आहे। याला कारण ठरले ते म्हणजे विशाळगडाच्या अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसची 2 शिष्टमंडळं पोलीस महासंचालकांची भेट घेणार आहेत। यातील एका शिष्टमंडळानं भेट घेतलेली आहे, तर दुपारी 4 वाजता भाई जगताप आणि भालचंद्र मुणगेकर हे पोलीस महासंचालकांची भेट घेणार आहेत। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, मुद्दा एकच आहे, मात्र पोलीस महासंचालकांची भेट घ्यायला काँग्रेसची 2 शिष्टमंडळ जातात आणि त्यामुळेच ही चर्चा होतीये की मतभेद आहेत का? काय नेमकं घडतंय काँग्रेसच्या गोटात? समन्वय नाहीये? पुढाकार घेत आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न यातून अधिक दिसून येतोय। एका बाजूला सकाळी 12च्या आसपास असलम शेख आणि अमीन पटेल हे 2 विद्यमान काँग्रेसचे आमदार पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेतात, त्यांचे व्हिडिओ देतात आणि त्यानंतरनं लगेच सायंकाळी 4 वाजता परत एकदा नसीम खान, भाई जगताप आणि इतर आमदार देखील परत एकदा भेटीला जात आहेत। मुळात एका बाजूला विशाळगडाचा जो वाद सुरू आहे त्यावरनं एमआयएमनी घेतलेली एक आक्रमक भूमिका आणि एमआयएमनी घेतलेला स्टँड याच्यानंतरनं काँग्रेसचे अल्पसंख्याक नेतृत्व करणाऱ्या आमदारांमध्ये आणि नेत्यांमध्ये चढाओढ लागल्याचं दिसून येतं। मुंबई काँग्रेसचा वाद हा काही नवीन नाही आहे। मुळात वर्षा गायकवाडांची नियुक्ती, त्याला विरोध असणं, भाई जगतापांचा एक वेगळा ग्रुप आहे। यापूर्वी देखील काँग्रेस मुंबईचा जो पूर्ण इतिहास पाहिला तर पक्ष संघटनांमध्ये एक नव्हे तर 2-2, 3-3 गट आहेत आणि स्वतःचे नेतृत्व मान्य करण्यासाठी हे गट सतत काही ना काहीतरी उचापत्या कुरघोड्या करतात। असाच काही प्रकार आता परत एकदा दिसून येतोय। विशाळगडाच्या मुद्द्याच्या निमित्तानं परत एकदा अमीन पटेल, असलम शेख हे एका बाजूला राहत आहेत, तर दुसरीकडे नसीम खान इच्छुक होते लोकसभेसाठी, विधानसभा परिषदेसाठी, पण त्यांना मिळाली नाही। या नसीम खान यांना परत एकदा आपण मुस्लिम अल्पसंख्याक नेतृत्व करतोय आणि आपल्या पाठीशी मुंबईचे इतर देखील नेते आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न आहे की काय? यावरनं दिसून येतं की मुंबई काँग्रेसमध्ये सारं काही आलबेल नाही, या अंतर्गत कलह दिसून येतोय। नक्कीच याआधी जेव्हा असा प्रकार घडला होता, 2-2 शिष्टमंडळ किंवा अशी काही मतभेद झाले होते, तेव्हा थेट दिल्लीवरून सांगण्यात आलं होतं हा प्रकार चालणार नाही, मात्र तरी सुद्धा त्याचं उल्लंघन राज्यातल्या नेत्यांकडून होतंय। वारंवार काँग्रेसकडनं हायकमांडकडनं कानपिचक्या दिल्या जात आहेत, कडक कारवाईची भूमिका घेतली जाते, तरी सुद्धा नेते सुधारत नाहीत असंच दिसून येतं। नुकतंच विधान परिषदेचं जर मतदान पाहिलं तर त्यावेळेस जवळपास 7 काँग्रेसचे आमदार पक्षाध्यक्ष असून थेट व्हीप काढला आहे, तरी देखील बिनधास्तपणे मतदान पक्षाच्या विरुद्ध घेतलेली भूमिका आहे, त्यांच्यावर अद्याप कारवाई नाही। काँग्रेसच्या नेत्यांमध्ये भीती राहिली नाही। पक्षश्रेष्ठींची एक कडक भूमिका असते आणि ती कठोर असते असा संदेश दिला जात नाही। यामुळे पक्षांतर्गत प्रचंड कलह परत एकदा दिसून येतोय। काही दिवसांपूर्वी वर्षा गायकवाड यांच्या नियुक्तीवरनं सुद्धा धुसफूस होती, अनेकांनी पत्रव्यवहार केले, दिल्लीत गाठीभेटी घेतल्या, तरी देखील त्यांनी फरक पडला नाही। त्यामुळेच कदाचित काँग्रेसमध्ये सुद्धा वेगवेगळे गट तट हे उघड पद्धतीने भूमिका घेत आहेत। पण आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनातनं काँग्रेससाठी हे फार डोकेदुखी आहे। 2 दिवसामध्ये काँग्रेसची मुंबईमध्ये मोठी कार्यकारिणी बैठक होत आहे। दिल्लीतून महाराष्ट्र प्रभारी चैनीतीलाल आणि अजून इतर महत्वाचे नेते सुद्धा येणार आहेत, तरी देखील उघड पद्धतीने काँग्रेस एकमेकांच्याच विरोधात पायात पाय घालणं आणि एकमेकांना पाडण्याचं काम करते की काय, अशी आता चर्चा सुरू झालेली आहे। आणि हेच कुठेतरी काँग्रेससाठी डोकेदुखी ठरण्याबरोबरच अडचणीचं ठरू शकतं, कारण विधानसभा निवडणुका जवळच आलेल्या आहेत। धन्यवाद सागर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।